परळी विधानसभा मतदारसंघात शरद पवारांनी विशेष लक्ष घातलंय। मंत्री धनंजय मुंडेंविरोधात तगडा उमेदवार देण्याचा पवारांचा प्रयत्न आहे। यावरून आता मंत्री धनंजय मुंडेंनी शरद पवारांवर हल्लाबोल केलाय। मुझे गिराने के लिए कई बड़े लोग बार बार गिरे, ये मुमकिन नहीं है। मला परळीत बांधून ठेवणं, मला टार्गेट करणं सुरू आहे असं म्हणत मुंडेंनी शरद पवारांना इशारा दिलाय। मुझे गिराने के लिए कई बड़े लोग बार बार गिरे, इसलिए ये मुमकिन नहीं है। म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की मला इथंच बांधून ठेवणं, मला टार्गेट करणं हे आज नाही, स्वर्गीय मुंडे साहेबांपासून अनेक जणांनी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। पुढची बातमी। बारामतीतून लढायला नकार देणारे अजितदादा नेमके कुठून लढणार याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। आता अजित पवार शिरूर की खडकवासला या दोनपैकी कुठल्या मतदारसंघातून लढणार याविषयी तर्क वितर्क लढवले जात आहेत। पण खडकवासला भाजपच्या ताब्यात असल्याने शिरूरचा पर्याय निश्चित होऊ शकतो। शिरूरचे विद्यमान आमदार अशोक पवार सध्या शरद पवार पक्षामध्ये आहेत। अशोक पवार पुन्हा आमदार होतोच कसा असा इशारा अजितदादांनी देऊन टाकलाय। त्यामुळे आता अजितदादा शिरूरमधून लढणार का याची उत्कंठा राजकीय वर्तुळात लागून राहिलेली आहे। लोकसभा निवडणुकीपूर्वी शिरूरमध्ये झालेल्या मेळाव्यात अजित पवारांनी विद्यमान खासदार आणि आमदारांना आव्हान दिलं होतं। मंत्रिपद तर लांबच, आमदारच कसे होतात ते मी पाहतो असा इशारा अजित पवारांनी अशोक पवारांना दिला होता। तेव्हाच शरद पवारांनी शिरूरमध्ये सभा घेत अजित पवारांना प्रति आव्हान दिलं होतं। आपलं काय आता जमणार नाही। त्याच्या डाव्या आणि उजव्या हाताला कोण आमदार बसले होते त्यांना त्यांनी कानात सांगितलं। मला घरी आल्या आल्या आमदारांनी सांगितलं असं असं अशोक म्हणत होता, आणि नंतर तो तिकडे गेला। त्याला दाखवले गाज, त्याला साहेबांनी सांगितलं पुढच्या वेळेस तूच मंत्री। आता पुढच्या वेळेस मंत्री होण्याकरता त्याने कारखान्याची वाट लावली, बाकीच्या सगळ्यांची वाट लावली आणि मंत्री व्हायला निघाला। अरे पट्ट्या, तू आमदारच कसा होतो ते बघतो, मंत्री होतो ना। याला अजित पवारने एकदा मनावर घेतलं तर मी मतदारांना मी आमदार होऊन दिलं नाही। आता मी पण चॅलेंज देतो, तो आमदारच कसा होतो काही पद्धतीने बघतो। मी पण लोकांना सांगेन की याची खरी अवकात काय आणि आम्ही काय कामं केली। त्यापैकी तिघांनी रस्ता दिला। आता राहिलं जागा मंत्रिमंडळाची। लक्षात आलं त्यावेळेस त्याची काही काळजी करत होता। ज्या पद्धतीनं अशोकांचं काम आहे, ज्यावेळेस संधी मिळेल त्यावेळेला शिरूर मोकळं राहणार नाही ही या ठिकाणी गोष्ट होती।